नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, रामनवमी झाली की आपल्याला हनुमान जयंतीचे वेध लागतात. आणि खरं तर हनुमान जयंती हे म्हणणं चुकीचंच ठरेल, कारण की जयंती त्या जे व्यक्ती मृत असतात किंवा मेलेले असतात त्यांची असते. आपण हनुमान जन्मोत्सव साजरा केला पाहिजे, कारण सीता मातेने हनुमंतरायाला चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला होता. आणि कलियुगातील जिवंत असणारी एकमेव देवता म्हणजे भगवंत हनुमंतराय. तर हनुमान जन्मोत्सवा दिवशी आपण अनेक सेवा करत असतो. आजही मी तुम्हाला काही सेवा सांगणारच आहे, की जेणेकरून त्या केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख, आजारपण, आर्थिक संकट, संतान न होणं, लग्न न जमणं, असे असंख्य प्रॉब्लेम्स असतात, त्या सगळ्याची पूर्तता होईल. सगळ्या संकटातून तुमची मुक्ती करतील हनुमंतराय. तर मनापासून आणि भक्तिभावाने अगदी थोडे जरी उपाय केले तरी सुद्धा आपल्याला हनुमंतरायाची कृपा आपल्याला मिळू शकते. तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी जी पौर्णिमा असते त्या दिवशी आपला हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर या दिवशी आपण बघा, कुठल्याही एरवी काही उपाय करण्यापेक्षा आपण एखाद्या विशिष्ट तिथीला, म्हणजे महाशिवरात्री असो, नवरात्री असो, रामनवमी असो, किंवा होळीची रात्र असो, दिवाळीची रात्र असो, तसंच हनुमान जन्मोत्सव असो, अशा दिवशी काही उपाय केले तर ते हजारो लाखो पटीने जास्त फलदायी ठरतात. तर आपण हनुमान जन्मोत्सवा दिवशी काय करायचं आहे, पहाटे, गुरुवारच आहे त्या दिवशी, तर पहाटे लवकर उठायचं आहे आपल्याला. उठून पाण्यामध्ये हळद टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे. घर दार सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरट्यावर हळद लेपन करायचं आहे. आणि बघा, आपल्या घरात आपण आता हनुमंतांचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात आपण पूजत नाही, तर आपण काय करायचं, मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक दिवा घेऊन जायचा आहे. त्या दिव्यामध्ये चमेलीचं तेल घालायचं आहे. जर ते अवेलेबल नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा घेऊन गेला तरी चालेल, पण तो चौमुखी असला पाहिजे. अशी लांब बत्ती असलेल्या 4 वाती घालून चौमुखी दिवा घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये 2 लवंगा घालायचेत. हनुमंतरायासाठी आपल्याला 2 लाडू घेऊन जायचेत, बुंदीचे लाडू. गूळ त्यांचा खूप आवडीचा प्रसाद आहे हा. गूळ आणि चणे, फुटाणे जे म्हणतो आपण, त्याचा सुद्धा नैवेद्य घेऊन जायचा आहे. त्याच्याबरोबर 2 तुळशीची पानं पण घेऊन जायची आहेत, कारण तुळशीच्या पानाशिवाय आपल्याला भोग लावता येत नाही, ते ग्राह्यच धरत नाहीत म्हणजे हनुमंतराय. तर आपण तिथे हे सगळं सामान घेऊन जायचं आहे. तिथे बसून आपण पहिल्यांदा हनुमंतांना तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण सिंदूर पण घेऊन जायचा आहे. ऑरेंज कलरचा सिंदूर मिळतो, तो सिंदूर त्यांना अर्पण करायचा आहे. त्यांना 2 बुंदीच्या लाडूंचा, म्हणजे तुम्हाला जितकी तुमची शक्यता असेल तुम्ही 1 किलो घेऊन जाऊ शकता. नंतर मग नैवेद्य दाखवून ते गरिबांना वाटू शकता. तर जरी नसेल एवढी पात्रता तर आपण 2 लाडू घेऊन गेलो तरी चालेल. त्याचा नैवेद्य दाखवा. गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवा. तुळशीपत्र ठेवलेली असावीत. एक पानाचा विडा ज्याच्यामध्ये लवंग घातलेली असेल, गोड पानाचा विडा आजच्या दिवशी भगवंतांना नक्की अर्पण करा, त्यांना तो खूप आवडतो. मग तो विडा अर्पण करा. जमल्यास चांदीचा वर्क अर्पण करा. आणि एक ऑरेंज कलरचा लंगोट, तो सुद्धा हनुमंतरायांना आजच्या दिवशी अर्पण करा तुम्ही. त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ घाला. मंदिराच्या बाहेर असतेच बघा ती माळ, खूप प्रिय आहे त्यांना. हनुमंतरायांची सेवा केल्यावर त्यांची कृपा तर होतेच, त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांची कृपासुद्धा आपल्यावर होते. आणि त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये जर राहू शनींचे दोष असतील तर तेही दूर होण्यास मदत होते. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपण आदल्या दिवशीच 108 पानं पिंपळाची घेऊन यायचं आहे.
कसं आहे आपल्या हनुमान जन्मोत्सव म्हणजे आज त्या दिवशी त्यांचा बड्डे असतो आणि बड्डेच्या दिवशी आपण बघा आपण त्या व्यक्तीला काहीतरी गिफ्ट तर घेऊनच जातो, त्याच्या आवडीचं असतं, ह्याची आपण खबरदारी घेतो. तर हनुमंतरायांना सगळ्यात प्रिय कोण आहे तर प्रभू श्री रामचंद्र. मग त्यांचेच जर गिफ्ट आपण त्यांना नेलं तर किती खुश होतील हनुमंतराय. म्हणून आपण काय करायचं, आदल्या दिवशी जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी 108 पिंपळाची पानं घेऊन यायचं. ती स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची पुसून वगैरे. त्याच्यानंतर त्या दिवशी काय करायचं की प्रत्येक पानावर एक असं मिश्रण तयार करून घ्यायचं. जो ऑरेंज कलरचा सिंदूर असतो आपण हनुमंतरायांना चढवतो तो, त्या सिंदुरामध्ये तूप घालायचे आणि तूप घालून त्याची एक पेस्ट बनवायची अशी घट्टसर, आणि त्याने ह्या बोटाने आपण प्रत्येक पानावर राम असं लिहायचं आहे. असं 108 पानांवर राम 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 लिहून ती पानांची माळ आपण तयार करून त्या दिवशी हनुमंतरायांच्या मंदिरात जेव्हा हे सगळं साहित्य घेऊन जाऊ, दिवा लावू, भोग दाखवू, नैवेद्य, तेव्हा ती माळसुद्धा आपण त्यांना आपल्या मनातली इच्छा बोलून, खरं तर बोलण्याची गरजच नाही, कारण आपण इतके म्हणजे आपली भगवंतावर एवढी निष्ठा असली पाहिजे की आपण मनापासून जर सेवा केली तर भगवंतरायांना काही सांगावंच लागत नाही, ते आपल्या आप सगळं आपली दुःख संकट दूर करतात. तर ती माळ आपण घालायची हनुमंतरायांना आणि तिथे बसून एक वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे, एक वेळा वडवानल स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आणि 108 वेळा ओम हम हनुमते नमः हा मंत्र जप करायचा आहे. एवढं शक्य झालं तेवढं करा. पण जर वेळ असेल तर तुम्ही 11 वेळा हनुमान चालीसा सुद्धा तिथं बसून म्हणू शकता. तर ह्या काही सेवा मी आज तुम्हाला सांगितल्या आहेत. त्याचबरोबर काही नियमांचं पण पालन करायचं आहे की आजच्या दिवशी तरी कमीत कमी मांसाहार अजिबात करू नका, कांदा लसूणचं जेवण खाऊ नका आणि शक्यतर ब्रह्मचर्याचं पालन करा, कारण हनुमंतराय हे ब्रह्मचारी होते. त्याच्यामुळे ह्या त्यांच्या आवडत्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ते नक्कीच खुश होतील, तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील आणि ह्या सेवा अशाच करत राहा जमेल तेव्हा. पण आजच्या दिवशी मात्र नक्कीच करा, हनुमंत जन्मोत्सवाच्या दिवशी नक्कीच ह्या सेवा करा. राम नामाचा जप करा आणि मन साफ ठेवा, आपली नीतिमत्ता चांगली ठेवा, भाव शुद्ध ठेवा. नक्की तुमच्यावर कृपा करतील हनुमंतराय प्रभू श्री रामचंद्र. नमस्कार.